आज मी आपल्याला साधी सोपी पण त्याहून जास्त चवीला भन्नाट अशी चमचमीत ढोबळी मिरचीची भाजी बनवून दाखवणार आहे, ज्याच्यासोबत तुम्ही जास्तीच्या 2 चपात्या खाणार हे नक्की. तसे या भाजीला बनवायला जास्त वेळ लागत नाही. घरातल्या कमीत कमी साहित्यात आणि अगदी काही मिनिटात बनवून खाऊ शकता. तर ही भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून त्यात साधारण 3 चमचे कच्चे शेंगदाणे टाकून असं मिनिटभर भाजून घ्यायचं. मग नंतर त्याच्यासोबत अर्धा इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं सुकं खोबरं टाकून खरपूस रंग येईपर्यंत सर्वांना एकत्र परतून घ्यायचं. तर त्यासाठी मध्यम आचेवर साधारण 1.5 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो. तसं तुम्ही पाहू शकता की यांना खरपूस रंग आलाय. आता यांना एखाद्या भांड्यात काढून थंड होऊ द्यायचं. मग नंतर असं मिक्सरच्या भांड्यात काढा आणि सोबत मोठाड कापलेले 2 लहान टमाटर टाकून पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे. चला मग आता भाजी बनवू. तर त्यासाठी शेंगदाणे खोबरं भाजून उरलेल्या तेलात 8 ते 10 काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं व तसेच लांब कापलेला 1 कांदा टाकून थोडा वेळ परतून घेऊ. तर इथं कांद्याला खरपूस रंग वगैरे येईपर्यंत भाजायची गरज नाही. फक्त तो असा नरम होईपर्यंत चमचा चालवा आणि नंतर त्यात आपण जे खोबरं शेंगदाणे टमाटरचं वाटण बनवलं होतं त्याला टाकू आणि मंद आचेवर या वाटणाला सतत चमचा चालवत परतायचं. म्हणजे की तेल वेगळं होईपर्यंत चमचा चालवत राहायचं आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की तेल वेगळं होत आहे. आता यात आपण अर्धा चमचा धने पावडर आणि तिखट कसं खातात त्या हिशोबाने लाल तिखट व 2 चिमूट हळद टाकून साधारण अर्धा चमचा कसुरी मेथी टाका आणि अगदी काही सेकंद कोरड्या मसाल्यांना परतून घ्या. आता आपण यात पाणी टाकून घेऊ. तशी ही भाजी थंड झाल्यानंतर घट्ट होते, त्यामुळे तुम्हाला घट्ट की पातळ कशी बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी वापरा आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं चमचा चालवायचा. इथं माझा मसाला थोडा घट्ट होता म्हणून परत थोडंसं पाणी टाकलंय. आता याला झाकून मंद आचेवर 1.5 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आणि दुसरीकडे हे भाजी बनवण्यासाठी इथं मी पाव किलो शिमला मिरचीला असं लांब लांब कापून घेतलं आहे. तर आता आपण याला अर्धा चमचा तेलात परतून घेणार आहोत, कारण की परतल्यामुळे याच्यात हलकासा क्रंच येतो आणि बऱ्यापैकी शिमलाचा कलर पण टिकून राहतो. त्यामुळे मंद आचेवर याला परतून घ्यायचं आहे, पण जास्त वेळ परतायचं नाही. हलके हलके स्पॉट येईपर्यंत परतायचं आहे. तर इथं आपली शिमला व्यवस्थित परतून झाली आहे आणि दुसरीकडे मसाला पण छान शिजलाय. तर परतून घेतलेली शिमला याच्यात टाकून घेऊया. आता याला थोडंसं मिसळून घेऊ आणि मिसळल्यानंतर कढईला झाकून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा स्वाद शिमलामध्ये उतरेल आणि भाजी खायला मस्त टेस्टी पण लागेल. तर इथं मी 1 मिनिट झाकून शिजवून घेतलंय, म्हणजे की आपली ही भाजी तयार आहे. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.